लॉंग टाइम तुमचं मी स्वागत करते माझ्या एका नवीन व्लॉग मध्ये। आणि अर्थात आज 31 डिसेंबर आहे आणि अगदी 2 ते 3 तास उरलेले आहेत नवीन वर्ष येण्यासाठी। तर या 2025च्या स्वागतासाठी आपण चाललेलो आहोत योकोहामा। नवीन वर्ष जपानमध्ये खूप महत्त्वाचा दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो, ज्याला जॅपनीजमध्ये टर्म आहे शोगात्सू किंवा नेनमात्सू नेन्ची किंवा शिनेन असे बरेच टर्म्स आहेत नवीन वर्षाला। तर जपानमध्ये तुम्ही जर माझे व्हिडिओ फॉलो करत असाल, जपानमध्ये नवीन वर्षाला खूप असे रिच्युअल्स फॉलो केले जातात। त्यापैकी पहिला जो असणार आहे तो उद्या सकाळी येणारा पहिला सूर्योदय, ज्याला हात्सू हिनोदे म्हणतात, म्हणजे नवीन वर्षाचा सूर्योदय बघणं। हात्सू मोदे ही दुसरी रिच्युअल आहे, ज्यामध्ये टेम्पलला किंवा श्राईनला ही मंडळी व्हिजिट करतात। आणि त्यानंतर असतं तोशिकोशी सोबा, जे ट्रेडिशनल यांचं मील आहे, ते मील ही मंडळी बनवतात। लॉंग असे स्लर्पी नूडल्स असतात आणि ते लॉंग का बरं असतात माहितीये का? दीर्घायुष्याचं प्रतीक म्हणून हे लॉंग नूडल्स फॅमिलीसोबत ही मंडळी एन्जॉय करतात। आणि त्यासोबत असते ओ सेचिरियोरी, म्हणजे सगळ्या पंचपक्वान्नांचा असा एक बॉक्स असतो, त्या बॉक्समधलं फूड ही मंडळी एकत्र एन्जॉय करतात। तर अशा पद्धतीने जपानी लोक नवीन वर्षाचं स्वागत करतात। आपण पोहोचलोय चायना टाउन या परिसरामध्ये मंडळी। न्यू इयर सेलिब्रेशन होतं आणि तर तुम्ही बघितलं असेल माझ्या मागे गरम गरम असं सूपचा आस्वादी मंडळी घेत आहेत। 1 तास उरलेला आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि गर्दी करायला सुरुवात। अजून 30 मिनिट्सचा वेट आहे आणि 30 मिनिट्समध्ये हा इव्हेंट स्टार्ट होईल। इलेवन 46 झाले, शेवटचे 15 मिनिटं आहेत, आता 15 ते 14 मिनिटं। आणि आता हा परफॉर्मन्स झालाय, याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित बघता आलं नाही, पण खूप
खूप एनर्जेटिक परफॉर्मन्स होता आणि खूप एंटरटेनिंग होता. 恵まれる年になっていただきたいと思いますので、元気よく皆さんで一緒に声を上げていただきたいと思います。残すことあと40秒。はい。私は時計を見ながらやってるけど、皆さんも同じですよね。30秒前になりました。はい。もう一度新年快乐。よろしいですか？はい。はい、20秒前になりました。残す15秒前。いいですか？はい。10、9、8、7、6、5、4、3、2、1、新年快乐！तर फायनली आपला इथे काउंटडाऊन इव्हेंट झालेला आहे. तुम्ही लोकांची गर्दी बघू शकता.